सुरेश भाऊ सगळ्या जातपर्यंत आपण बसू, मंत्री गेले तरी आपण बोलत राहू. अध्यक्ष महोदया, खरं काय बोलावं आता मी? ही बांधवटी चर्चा कशी करायची सांगा ना तुम्ही. ते मंत्री होते तेही गेले. नाना भाऊ बोलत मला अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खरं तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय. मोठ्या मेहनतीनं कष्टानं भांडून सस्पेंड होऊन आम्ही हे चर्चा आणली आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र ह्या ठिकाणी दिसते आहे, त्यांचे ते लॉबी पण ते आपल्याला अदृश्य लॉबी आहे, पण तिथेही अधिकारी नाही. काय ती अदृश्य झाली? हे अशी वाजोटी चर्चा करून काय करायचं इथं? काय करायचं आहे? ना पटो हे होते राठोड साहेब होते ते गेले. नाही कोण पण आहे, मला इमारतीचे शहरातल्या मुंबई शहरातले इमारतीचे इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत. ओ सुधीर भाऊ, तुम्हाला तरी हे आवडतं का? राठोड साहेब येऊन राहिले, 5 मिनिटात सांगून गेले. परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना झाल्यात की कमीत कमी मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री महोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात, पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे, कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं. कोणीच अध्यक्ष महाराज राहणार नाही. मग या चर्चेला जी गंभीरता पाहिजे, म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत. यांच्यापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे. अधिकारी तर असले पाहिजे. भास्करराव जाधव साहेब बोलले, नंतर वडेट्टीवार साहेब बोलत आहेत. ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत, जलसंधारण मंत्री आले, आता लोढा साहेब इथं आलेले. लोढा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का? एक तर मंत्री कृषीचा मंत्री, कृषीचा किमान राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी नसेल उपसचिव, एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत. राठोड साहेब येते ना, काय बसलेले आहेत. अहो आम्हाला मागच्या वेळेस अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो. मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त डिग्रेडेशन ह्या सभागृहाचं व्हायला. अधिकारी बसलेले आहे अध्यक्ष महोदय, सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती. एक मिनिट थांबा. तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती, सर्वजण कॅबिनेटमध्ये होते. कॅबिनेटचं संपलं, लगेच आम्ही इथे आले. 1, 2 मुंबईच्या आमदार होणार, मुंबईच्या मंत्री होणार काय गुन्हा आहेत का? तुम्ही एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काय गुन्हा आहे का? मी बिझनेसमध्ये नाही आहे. एक मिनिट तुम्ही असं आहे, तुम्ही बोला. तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून एक मिनिट वडेट्टीवार साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असला पाहिजे हा मी पण सहमत आहे. तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या, तुमच्या ते विषय तुम्ही मांडा. माझी रिक्वेस्ट आहे. सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी, मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही, पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही, अजिबात नाही ना. कोण म्हणालं? गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे. अध्यक्ष महोदया, मी ते अध्यक्ष महोदया, हे जे सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही BScला नव्हतात. तुम्ही BScला त्या दिवशी पाहिजे होतात, तुम्ही असतात ना. त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं. सगळ्यात
काय एक प्रथा काय पडून गेली की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही, म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं, बाकीच्यांनी बसायचं नाही. कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही? असतं. आणि म्हणून हे काय चाललंय, कृषीवर चर्चा चालली, कृषी मंत्री नाही, फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही, असायला पाहिजे, जलसंधारण मंत्री असायला पाहिजे, तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे, असे संबंधित असले पाहिजेत. लोढासाहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. येस. नाही अध्यक्ष महोदय, मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातले, सिमेंटच्या जंगलात, एवढंच माझा उल्लेख होता. मी व्यवसायासाठी अजिबात नाही, अजिबात. अहो तुमची तारीफच केली आम्ही, तुम्ही तारीफच केली आम्ही. तुमचं अभिनंदन केलं आम्ही. नाही कोणाला बोलवताय आता, काय बोलवायचं? येत आहेत ना, राठोड साहेब येत आहे, बोलवलंय, पाठवलं. अरे राज्यमंत्री तरी किमान, हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, सचिव तरी बोलवा. आपण ऑलरेडी मेसेज दिला, 10 मिनिटांमध्ये सर्व येतील. तुम्ही माझ्या रिक्वेस्ट नाही, नको ते सभागृह आम्ही तहकूब करू शकत नाही. सभागृह आम्ही तुम्ही तहकूब करू शकत नाही. आम्ही बसलेले आहेत, मंत्री प्रतिनिधी बसलेले आहे, ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येत आहेत, 10 मिनिटात येत आहेत तिथे. तोपर्यंत सुरू करा, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. आम्ही विरोधी पक्षनेता राहिलोय महाराष्ट्रामध्ये. मी पण, तुम्ही 7 वेळा, मी पण 6 वेळा झालं. तुम्हाला सांगतो मंत्री महोदय, असं कधीच झालं नाही. तुम्ही इतिहास काढा, किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री झाला ना, संपले नाही कॅबिनेट. तुम्ही आलात तसे ते मंत्री यायला पाहिजेत. आता मला कृषी विभागाने काढलेल्या GR वर बोलायचं आहे. कोण नोंद घेईल? काय नोट घेताय तुम्ही? काय GR ची नोट घेणार? हो, इतकं असं नाही होत. तुम्हाला जरा समजून घ्या. आम्ही काही तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला तुम्हाला काही हे करायचं नाही आहे, दिवसाचं. असं कसं चालेल? एक सचिव नाही, उपसचिव तरी नाही त्या GR ची नोंद करून घ्यायला. आणि मागच्या वेळेस एवढं असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळे पाहून बोलायचं काय? या सभागृहाच्या 10 मिनिटं सभागृहात तहकूब करा. नाही, हे ताई आपल्या अध्यक्ष महोदय बरोबर नाही. बोलवलं आहे, 10 मिनिटात येत ना, 10 मिनिटात येत आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे. काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे? मला त्याचं उत्तर देता का आपण? देता का उत्तर? मंत्री महोदय मगापासून सांगतं कॅबिनेट चाललंय आहे, कॅबिनेट चाललेली आहे. शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी, हे सांगा. शेतकऱ्याचा अपमान आहे. 10 मिनिटं तहकूब करा मंत्री. ते तुमचे मंत्री अपमान करतात, तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघाला. सर्वजण ज्येष्ठ आहे, ते तुमचा सन्मान आहे, मान आहे. ते 10 मिनिटाचे आता असं आपण करू. एक मिनिट पटोले साहेब, आपण असा करू शकता, ते येतात त्यापर्यंत त्यानं थांबावं, नंतर कोणाला बोलू ते 10 मिनिटात येतील, नाही तर ते सुरू करा मॅडम. आपण सभा तहकूब करू शकत नाही, सभा आपण तहकूब करू शकत नाही. आपण सुरू करावा प्लीज. सचिव काय करायचं? बोलव, पाठवलं. वडेट्टीवार साहेब चालू करा. नाही, 10 आहेत ना, मंत्री महोदय बसलेले आहेत ना, मंत्री महोदय बसलेले आहेत. आम्ही चालू द्या, आम्ही ऐकत आहे ना. मी 15 मिनिटामध्ये पोहोचलो. 15 मिनिटात मी टॉपिक सांगू नका हो तुम्ही. आमच्या नाही इथे सचिव मंत्री पाहिजे. अरे हे काय पद्धत आहे का हे बोलायची?
तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे? हे काय अरे एक सचिव पण नाही, उपसचिव नाही. एक मिनिट, चुकीचं येऊ नये. सन्मान्य माझे मित्र योग्य सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केलं तेव्हा उभाटाचा एकही आमदार नव्हता. सांगायची गरज नव्हती, परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो. आपले सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळं ते अचानकपणे सगळे गेलेत. एवढाच त्यातला फक्त खुलासा, बाकी खुलासा करायचा काय कारण नाही. खुर्ची आहे का? गृह आहे, गृह. हो हो बोले आले. गृह नाही, गृह. चालू करा. 10 मिनिट सभागृह स्थगित करा. नाही, तुम्ही चालू 10 करा. मिनिट सभागृह आहे ना, स्थगित करा. मंत्री महोदय आहे हो, ना. असं अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा विजय भाऊ. त्या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्र अशा मंत्री सभागृहामध्ये महोदय आहेत ना. तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेकॉर्डवर येता कामा नये की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका. असं काही चुकीचं पायंडा पडेल आणि तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा नाही. विजय भाऊ, मंत्री महोदय तुम्ही आहेत तिथे ना. बसून हाऊसमध्ये आहेत ना 10 मंत्री महोदय. मिनिट सभागृह तहकूब करा. मंत्र्यांना बोलवा, सचिवांना बोलवा, आपण सुरू करू. चालू करा विजय भाऊ. विजय नाही भाऊ, असं होतं चालू का? हो करा. काहीतरी असं काय करताय तुम्ही मित्रा? ओ शिवतारे साहेब, असं नका करू. हरीश भाऊ थांब ना जरा. चला. चालू करा विजय भाऊ. येतात 10 मिनिटात निरोप नाही, पाठवला मी आहे. निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री, राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही, एकही अधिकारी नाही. हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे. सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला? बोला तरी, रेकॉर्डवर आणा. देशमुखजी, रेकॉर्डवर आणा बोलून. हे रेकॉर्डवर आणा ऑफिशियल. बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून, म्हणजे चांगला मेसेज जाईल.